समुद्र मंथनामधून सर्वप्रथम विष बाहेर पडलं. हे संकट कैलासवासी भगवान शंभूने निवारण केलं. विलोक्य विघ्नेश विधिं तदेश्वरो दुरंतवीर्यो वितथाभिसंधिः कृत्वा वपुक्काच्छमद्भुतं महत् प्रविश्यतोयम गिरिजा मुंजहार. भगवंताने हे संकट निवारण केलं. जगाचं संकट निवारण करण्याचं साधन भगवान शंकर राम नाम कंठामध्ये धारण करतात. आपल्यालाही संसारामध्ये दुःखाची निवृत्ती करायची असेल, आपलं जीवन सुखमय करायचं आहे, परिश्रमाचं दुःख विसरायचं आहे, तर आपणही ज्ञानेश्वर महाराजांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्मानी पुण्य होय. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण ध्यान असावं आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असावं. हा उपाय आपल्याला कदाचित जुना वाटेल, परंतु नाही आहे. हृदयामध्ये परमात्मा आहे, तो जुनाच आहे आणि आज नवाही आहे. मुखामध्ये भगवंताचं नाम असण्यामुळे आपली वाणी शुद्ध होईल. भगवंताच्या ध्यानामुळे मन शुद्ध होईल. मन आणि वाणी शुद्ध होत असेल तर मनुष्य जीवनामध्ये कदापिही पाप करणार नाही, दुसऱ्यालाही पाप करू देणार नाही. नामाचा महिमा फार मोठा आहे. तूर्तचा विषय नाममहिमा सांगण्याचा नाही आहे. प्रसंग आहे समुद्र मंथनाचा, जीवनाच्या मंथनाचा विषय चालू आहे. सर्वप्रथम विष बाहेर पडले, भगवान शंकर ग्रहण करतात. दुसऱ्या क्रमांकामध्ये कामधेनू बाहेर आली. कामधेनू सर्व मतांनी ऋषी लोकांना देण्यात आली. नंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा बाहेर आला, तो बलिराजाला दिलं. त्यानंतर कौस्तुभमणी प्राप्त झाला आहे. तो कौस्तुभमणी भगवान महाविष्णूच्या कंठामध्ये सगळ्यांनी प्रतिष्ठित केलेला आहे. आजही पंढरपूरमध्ये भगवान पांडुरंग परमात्मा या कौस्तुभमण्याला आपल्या कंठामध्ये धारण करतात. आमचे तुकोबाराय बोलतात ना, कंठी कौस्तुभमणी विराजितो. समुद्र मंथनामध्ये मिळालेला कौस्तुभमणी आजही भगवान पांडुरंगाच्या कंठामध्ये शोभतो आहे, विराजितो, विराजमान झालेला आहे. त्यानंतर ऐरावत बाहेर आला आहे. ऐरावत स्वर्गाचा राजा इंद्र आहे, त्याला मिळाला आहे. पारिजातक नावाचा वृक्ष बाहेर आला. या पारिजातकाला नंदनवनामध्ये प्रतिष्ठित केलं आहे. अप्सरा बाहेर निघाल्यात, त्या देवतांना वाटून दिल्यात. तत्पश्चात वारुणी नावाची मदिरा बाहेर आलेली आहे, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये दारू म्हणतो. ही दैत्य लोकांनी घेतलेली आहे. दारू घेण्याचं काम दैत्य लोक करत असतात, आजचा विषय नाही. तत्पश्चात या समुद्र मंथनाचं अतिशय मोहक असणारं स्वरूप म्हणजे समुद्रामधून लक्ष्मीचा आविर्भाव होतो. ज्या लक्ष्मीसाठी या देवता लोकांनी समुद्र मंथन केलं, ज्या लक्ष्मीचा अपमान झाल्यामुळे देवता लोकांना प्रायश्चित्त मिळालं होतं, ती महालक्ष्मी या समुद्रामधून प्रगट झालेली आहे. ज्या वेळेला ही महालक्ष्मी समुद्रामधून प्रगट झाली, त्यावेळेला तिची जी प्रतिमा आहे, हातामध्ये एक वरमाला आहे, सर्व अलंकाराने सुशोभित आहे, सौंदर्य संपन्न आहे. लक्ष्मीच्या सौंदर्याचं काय वर्णन करणार. आजच्या कोणत्याही स्त्रीचं, अभिनेत्रीचं नाव घेऊन लक्ष्मीचं आपल्याला वर्णन करता येणार नाही. लक्ष्मी ती लक्ष्मीच. लक्ष्मीचं सौंदर्य पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं, ही लक्ष्मी मला मिळावी. स्वाभाविक आहे, जीवाचा तो स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव असा आहे, पुण्यश्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा. चांगली काही गोष्ट असेल तर ती आपल्याला मिळावी, पण चांगली गोष्ट करण्यासाठी जे सायास करायचे असतात ते मात्र आपल्याला नको आहेत. हा जीवाचा स्वभाव. पुण्यश्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा पापश्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पाप करतो आणि पुण्याच्या फलाची अपेक्षा करतो. या सगळ्या देवतांनी आणि दैत्यांनी लक्ष्मीची इच्छा धरली, पण त्या लक्ष्मीच्या प्राप्तीच्या लायक देवही नव्हते आणि दैत्यही नव्हते. या दोघांचीही लायकी महालक्ष्मीला प्राप्त करण्याची नव्हती. महालक्ष्मी प्राप्त करण्याचा अधिकार ज्याचा होता तो भगवान तिथे शांत बसलेला होता. लक्ष्मी वल्लभा
दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मी वल्लभ भगवान नारायण परमात्मा आहे. भगवान नारायण शांत बसलेले होते. शांताकारं भुजगशयनं. भगवान शांत बसलेले आहेत. सगळे देव दैत्य तिथे बसलेले तपस्वी सर्व लोक गंधर्व यक्ष चानूर सर्व त्या लक्ष्मीची अपेक्षा करतात. सगळ्यांना वाटायला लागलं ही लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी. वाटणं आणि प्राप्त होणं यात खूप मोठं अंतर आहे. सिनेमाच्या पडद्यावरती नाचणारी नटी सगळ्याला पटली म्हणून ती सगळ्याला भेटते असं नव्हे. तसं जर झालं असतं तर पडद्यावर नाचायला कोणी शिल्लक राहिला नसता. पण जीवनाचं हे एक विलक्षण आश्चर्य आहे. आपल्याला पाहिजे ते मिळेल असं नाही. जे दैवात आहे ते मिळत असतं. जे मिळायचं आहे तेच मिळतं. देवतांनी अपेक्षा धरली, दैत्यांनी अपेक्षा धरली, तपस्वी लोकांनी अपेक्षा धरली. तिथे पुष्कळ लोक बसलेले होते. काही ऋषी लोक बसलेले होते. त्या ऋषी लोकांना या लक्ष्मीने पाहिलं. तपस्वी आहेत, पण हे तपस्वी लोक माझ्या लायकीचे नाही आहेत. लक्ष्मीनं तपस्व्यांना पसंत केलं नाही. त्याचं कारण आहे दशमस्कंदामध्ये, भागवताच्या दशमस्कंदात 8व्या अध्यायामध्ये शुकदेवजी महाराज लक्ष्मीचं मनोगत सांगतात. लक्ष्मीच्या अंतकरणामध्ये काय भाव होते, लक्ष्मी काय विचार करत होती मनामध्ये. विलोकवंती नर निरवद्यमात्मनः पदं ध्रुवंच्या व्यभिचारी सद्गुणम गंधर्व यक्षासुर सिद्धचारन त्रैविष्टपेया दिशुनान्वविंद्यात एवं विमृश्य व्यभिचारी सद्गुणैर निजैकाश्रयतया गुणाश्रयम ब्रवे वरम सर्व गुणैरपेक्षितम रमा मुकुंदम निरपेक्षमीक्षितम. रमा त्या व्यक्तीची अपेक्षा करत होती जो लक्ष्मीबद्दल निरपेक्ष आहे. हे सगळे लोक लक्ष्मीची अपेक्षा करणारे होते. लक्ष्मीची जो अपेक्षा करतो लक्ष्मी त्याची उपेक्षा करत असते. जो निरपेक्ष आहे तो त्या ठिकाणी बसलेला होता, पण लक्ष्मीच्या नजरेसमोर नव्हता. लक्ष्मी त्याला पाहत होती. रमा मुकुंदम निरपेक्षमीक्षितम. सर्व गुणाचा सागर असणारा भगवान कुठे आहे त्याला ती पाहत होती. लक्ष्मी हळूहळू हळूहळू पावलं टाकत 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 त्या जपी तपी ऋषी मुनी सगळ्यांच्या समुदायामधून निघालेली आहे. समोर देवता दिसल्यात. देवलोक दिसायला सुंदर होते, ऐश्वर्य होतं, सगळं खरं आहे, पण त्यांच्या चित्तामध्ये विकार आहेत, विचाराचा अभाव आहे. या देवतेंच्या जवळ विचार. ब्रह्मदेवाची कथा पहा, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. इंद्राची कथा पहा, इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका. इंद्र व्यभिचारी आहे म्हणजे कामी आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. हे लोक कामी आहेत. लक्ष्मी या कामी लोकांना पसंत करत नाही. लक्ष्मी पुढे निघाली. पुढे दैत्य लोक बसलेले होते. दैत्य लोकांच्या जवळ लोभ आहे. ज्याला मर्यादेपेक्षाही सत्तेचा आणि संपत्तीचा अतिलोभ आहे तो दैत्य आहे. या दैत्यांच्या जवळ अतिलोभ होता. लक्ष्मीने लोभी लोकांनाही त्यागून दिलेलं आहे. नंतर मार्कंडेय भेटलेत. मार्कंडेय लोभी नव्हते, कामी नव्हते, क्रोधीही नव्हते, पण विरक्त वृत्तीचे होते. विरक्त वृत्ती म्हणजे त्यांना सत्ता संपत्तीबद्दल कोणताही लोभ नव्हता, मोह नव्हता, आसक्ती नाही आहे. लक्ष्मीने विचार केला की ज्या व्यक्तीला माझ्याबद्दल जराही आकर्षण नाही तो माझा काय सांभाळ करणार. म्हणून विरक्तीमुळे मार्कंडेयाचा त्याग केला. पुढे लक्ष्मी निघाली. एक दिव्य मूर्ती बसलेली दिसली. कैलास राना शिवचंद्रमोळी फणींद्रमाळा मुगुटी झळारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजको न तारी. भगवान शंकर बसलेले आहेत. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ज्या वेळेला या महालक्ष्मीने भगवान शंभूकडे पाहिलं समाधान वाटलं. तपोमूर्ती आहे, विरक्त आहेत, काम क्रोध लोभ काहीही नाही,
सर्व बाजूने निर्विकार आहेत. परंतु भगवान महादेवजींच्या जवळ या लक्ष्मीला एक दोष दिसला, आणि तो दोष म्हणजे काय असेल तर पुष्पदंताने सांगितलं आहे. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम. भगवान महादेवाचं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, परंतु बाहेरची राहणी मात्र थोडीशी अमंगल आहे. अंगाला राख लावतात, गळ्यामध्ये रुंडमाळा घेतात, गळ्यामध्ये सापही घालतात, राहणीमान स्मशानामध्ये निवास करतात. यांचा मित्रमंडळ म्हणजे भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. असं हे अमंगल यांचं राहणीमान. अमंगल राहणीमान देखील लक्ष्मीला पसंत नाही. लक्ष्मी परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मिळाली आहे, तिचा सदुपयोग करावा. लक्ष्मीचा दुरुपयोग दोन कारणांनी होतो. एक, जो मनुष्य या लक्ष्मीकडे उपभोगाच्या भावनेने पाहतो, म्हणजे मनात येईल तसे विषय भोग वेगण्याची जो भावना ठेवतो, तो त्या लक्ष्मीचा दुरुपयोग आहे, उपभोगामध्ये दुरुपयोग आहे. आणि एखादा मनुष्य असाही दळभद्री असतो की आहे त्या वस्तूचा त्याला उपयोग करता येत नाही. लक्ष्मी दोघांचीही उपेक्षा करतात. लक्ष्मी पुढे निघाली. विलोकवंती निरवद्यमात्मनः पदं ध्रुवंच्या व्यभिचारी सद्गुणम. ज्याच्यामध्ये सर्वतोपरी सद्गुण आहेत, कोणत्याही प्रकारचा दोष नाही, ज्यांचं शील मंगल, स्वभाव मंगल, राहणीमान मंगल, ज्यांचं सर्व काही मंगलमय आहे. विष्णू सहस्रनामामध्ये मंगला यतनो हरिही, भगवान मंगल स्वरूप आहेत. सकळ मंगळनिधी आमचे संत बोलतात. मंगलाचा धाम परमात्मा आहे, मंगलधाम आहे. पुढे लक्ष्मी गेली. लक्ष्मीला महाविष्णू लक्ष्मीने जेव्हा पाहिलं, लक्ष्मी वरमाला समर्पित करण्याकरता भगवान महाविष्णूजवळ गेली. भगवान महाविष्णूने या लक्ष्मीची थोडी परीक्षा केली. भगवान ती वरमाला स्वीकारत नाहीत. लक्ष्मी थोडी दुःखी झाली. भगवान विष्णूने वरमाला न स्वीकारण्यासाठी ज्या ज्या वेळेला तोंड फिरवलं, जिकडे जिकडे भगवान तोंड फिरवत होते, लक्ष्मी भगवंताच्या सन्मुख जात होती. ज्या वेळेला लक्ष्मी भगवंताच्या सदैव सन्मुख व्हायला लागली, त्यावेळेला मात्र भगवंताला लक्ष्मीची करुणा आली आणि लक्ष्मीचा भगवंताने स्वीकार केला. जोपर्यंत आपण परमात्म्याला विन्मुख आहोत, भगवान आपल्याकडे जराही पाहायला तयार नाहीत. लक्ष्मीची कदर नाही तर हम तुम कौन है. आम्ही जोपर्यंत परमात्म्याला विन्मुख आहोत, तोपर्यंत संसाराला सन्मुख आहोत. जो मनुष्य संसाराला सन्मुख आहे, तो परमात्म्याला विन्मुख आहे. जो परमात्म्याला विन्मुख आहे, परमात्मा त्याचा कधीही स्वीकार करत नाहीत, त्याची उपेक्षा करतात. ज्याची उपेक्षा परमात्म्याने केली की समजा दुर्योधनाचं काय झालं आहे. चला कुरुक्षेत्रात दुर्योधनाने सगळं काही जमवलेलं होतं. भीष्माचार्यांच्या सारखे इच्छामरणी युद्ध करण्यासाठी आपल्या सेनेमध्ये जमवलेले, कर्णासारखा कवचकुंडल असलेला, जयद्रथासारखा महादेवाचं वरदान असलेला, हे सगळं जमवलं दुर्योधनाने. द्रोणाचार्यांच्यासारखा गुरु की ज्यांनी पांडवांना अस्त्रविद्या दिली, त्यांना पांडव कसे मारणार याच भावनेने दुर्योधनाने हे सगळं जमवलं होतं. पण एक आहे, त्याच्या जीवनात चूक एक झाली. संसार चांगला जोडला, पण परमात्म्याला विन्मुख होऊन जोडला. संसार कितीही मोठा करा, पांडवही राजे होते. राजेपणाचा विरोध नाही, संपत्तीचा विरोध नाही, ऐश्वर्याचा सत्तेचा विरोध नाही आहे. परमात्म्याला जो विन्मुख झाला, समजावं नष्ट झाला. इहचे दिवेदी महती विनष्टी. जो परमात्म्याला विन्मुख होतो त्याचा विनाश होतो, वेदामध्येही सांगितलेला आहे. लक्ष्मी परमात्म्याच्या सन्मुख झाली. भगवंताने लक्ष्मीचा स्वीकार केला. तत्पश्चात या समुद्र मंथनामधून शेवटचं रत्न बाहेर निघाला की ज्याच्याकरता ही कथा आपण करायला लागलो. समुद्र मंथनाचं लक्ष्य होतं अमृताची प्राप्ती. अमृत समुद्र मंथनामधून बाहेर निघालं. आपल्या जीवनाच्या मंथनामधूनही आपल्याला अमृत बाहेर काढायचं आहे. शांतीचं अमृत आपल्याला प्राप्त करायचं आहे. तूर्त ही थोडीशी कथा आहे. समुद्रामधून अमृत बाहेर निघाला. अमृताचा कलश धन्वंतरी घेऊन आलेत.
राक्षस लोकांनी पाहिलं. राक्षस तर पहिल्यांदाच वारुणी मदिरा प्राशन करून मस्त झालेले होते. ज्या वेळेला अमृताचा कुंभ बघितला त्यांनी काही विचार केला नाही आपला अधिकार आहे न आहे. त्या अमृत कलशाकरता राक्षस धावले. धन्वंतरीच्या हातामधला अमृत कुंभ त्यांनी बळकावला आणि राक्षस लोक तो कुंभ घेऊन पळून जायला लागलेत. देवतांनी पाहिलं ज्याच्याकरता आपण मंथन केलं ते अमृत गेलं आहे. जीवनामध्ये जर अमृत मिळत नसेल सगळं मृतच असेल. अमृत म्हणजे आत्मसुख आहे आणि मृत म्हणजे विषय सुख आहे. केवळ संसार सुखावर जगण्याची जो तयारी ठेवतो तो जीवनामध्ये कधीही शांती मिळवू शकत नाही. आत्मशांतीचा लाभ आत्मसुखामुळे होतो, विषय सुखामुळे नव्हे. देवता पश्चाताप करायला लागलेत. आपल्याकडून अमृत निघून गेलेलं आहे. पुन्हा भगवंताची प्रार्थना करतात, हे भगवान. सायासाने अमृत मंथन केलं. अमृताचा कुंभही हातात लागला, परंतु दुर्दैवाने तो आज आमच्याजवळून दैत्यांच्या स्वाधीन झालेला आहे. भगवान कृपा करा. भगवान महाविष्णूने देवतांना त्यावेळेला आश्वासन दिलं आणि सांगितलं, आता शक्तीचा उपयोग होणार नाही, आता युक्तीची गरज आहे. भगवंताने त्यावेळेला एक युक्ती केली. भगवान मोहिनीचं रूप धारण करतात. मोहिनी म्हणजे एक सुंदर स्त्री आहे, जिचं स्त्री सौंदर्य विलक्षण आहे. ती मोहिनी, भगवान महाविष्णूने मोहिनीचा अवतार धारण केला. राक्षस लोक कुंभ घेऊन जिथे निघून गेलेले होते त्या राक्षस लोकांच्या जवळ ही मोहिनी आपल्या शरीराचे हावभाव करत निघाली. जे रूपा गुणाचा चाड ढाळू ते भलतेसाही खेळू लेखा आणि. राक्षसांनी पाहिलं. त्या मोहिनीच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, तिच्या सौंदर्याकडे बघितल्यानंतर राक्षस लोक मोहित झाले आणि बघायला लागले तिच्याकडे. यांना वाटलं ही कोण असेल देवता, किती सुंदर आहे, कुठून आली असेल. त्या अमृताकडे त्यांचं जे लक्ष होतं ते लक्ष आता त्या मोहिनीकडे गेलेलं आहे. मोहिनी शास्त्रामध्ये वासनेचं स्वरूप आहे. ही मोहिनी जेव्हा राक्षसांनी पाहिली यांची वासना सुखवासनेकडे गेली, सुखवासना निर्माण झाली, अमृताला विसरलेत. मोहिनीला राक्षस लोक विचारतात, तू कोण आहेस? परिचय विचारायला लागले मोहिनीला. तू कुठून आलीस? तुझं नाव काय? तुझं गाव कुठे आहे? तुझं येणं कसं काय झालं? कशा करता इथे आलीस? सर्व माहिती विचारून घ्यायला लागलेत. मोहामध्ये सगळी सूदबूद विसरलेले होते हे राक्षस लोक. मोहिनीनं पाहिलं की आपल्या दर्शनाने हे देवलोक राक्षस लोक मोहित झालेले आहेत. आता या राक्षसांवरती आपला प्रभाव टाकायला काहीही हरकत नाही. मोहिनी मधुर स्वरामध्ये बोलायला लागली. मोहिनीचे डायलॉग मोठे सुंदर आहेत. मोहिनीनं एकच उत्तर दिलं पहिल्यांदा देव लोकांना, राक्षस लोकांना. म्हटले, दैत्य हो, मी सहज फिरत या मार्गाने निघाली होती. तुमच्यासारखे ऐश्वर्य संपन्न दैत्य लोक पाहिल्यानंतर मला वाटलं की आपणही तुमच्यापर्यंत यावं आणि मी आली. दैत्यराज, मी केवळ तुमचं कल्याण करण्याकरता इथे आलेली आहे, तुमच्या मनोरंजनाकरता इथे आलेली आहे. मला तसं राहण्याकरता नुकतं घर नाही, निश्चित असं एक घर नाही, निश्चित असं एक गाव नाही. जे मला चाहतात तेच माझं घर, जिथे माझे भक्त राहतात, माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात, तेच माझं गाव. मोहिनीच्या डायलॉगमध्ये काही रहस्य होतं. मोहिनी जे बोलत होती ते अगदी सत्य. मोहिनी भगवान विष्णू होते. भगवान विष्णू सांगत होते की जो देवावर प्रेम करतो देव त्यांच्या घरामध्ये राहतो. हे भगवान महाविष्णू होते. दैत्य लोक काय जाणणार? दैत्यांचं आकर्षण फक्त सौंदर्याकडे होतं. मोहिनीची भाषा दैत्य लोक समजू शकले नाहीत. दैत्यांना वाटलं हिच्यावरती आपण वैषयिक कामिक प्रेम ठेवलं की हे आपल्याकडे येते. हे मोहित झालेले होते, लट्टू झालेले होते. मोहिनी दैत्य लोकांना सांगायला लागली, दैत्य हो,
तुमचं कल्याण करण्याकरताच मी इथे आलेली आहे, बोला काय सेवा करू तुमची. दैत्यांनी विचार केला, हिच्याकडून काही सेवा घेण्याच्या आधी आपण हिच्यावरती प्रेम करतो हे सिद्ध करण्याकरता काही ना काहीतरी हिला प्रेझेंट द्यायला पाहिजे. हे दैत्य लोक असे मूर्ख होते. वासनेच्या आहारी जाऊन या दैत्यांनी समुद्र मंथनामधून मिळवलेला अनमोल अमृताचा कलश त्या मोहिनीच्या स्वाधीन केला. मोहिनीला म्हणतात, मोहिनी, आम्ही देवदानवांनी मिळून समुद्राचं मंथन केलं, त्या मंथनामधून अमृताचा कलश बाहेर आलेला आहे. या अमृताला जगतामध्ये किंमत नाही, जगतामध्ये कोणत्याही वस्तूने याचं मूल्य होऊ शकत नाही. अनमोल किमतीचं हे अमृत आहे, हे आम्हाला मिळालेलं आहे, आम्ही आमच्या पुरुषार्थाने मिळवलं. मोहिनी, तुझ्यावरती आमचं प्रेम आहे, त्या प्रेमाचा मोबदला म्हणून हा अमृत कुंभ आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. आणि एक विनंती आहे, अमृत कुंभ आम्ही तुझ्या स्वाधीन केल्यानंतर तुझ्या त्या नाजूक कोमल हाताने आम्हाला हे अमृत तू दे, वाटप कर. अमृत वाटप करण्याचं कार्य या देवलोकांनी त्या राक्षस लोकांनी त्या मोहिनीकडे दिलेलं आहे. राक्षसांना त्याचं स्मरण नव्हतं की आपण फसलो. मोहिनीच्या हातात अमृत कलश आल्याबरोबर मोहिनीने सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा आहे, माझ्या हाताने तुम्हाला हे अमृत पाहिजे आहे, मी तुम्हाला देते. ज्या वेळेला संसारामध्ये जीव असा मोहित होतो ना, व्यवहारामध्ये कधी कधी आपल्याला दिसतंय, महिनाभर नोकरी करणारा मनुष्य पगार घेऊन येतो आणि मोहिनीच्या हातात देतो. गरज पडली त्यावेळेला म्हणतो, मला 10 रुपये दे, 50 रुपये दे, 100 रुपये दे. मोहिनीचा हाच प्रकार आहे. मोहिनीच्या हातामध्ये आता अमृत कलश आलेला होता, त्याच्यामुळे राक्षस पूर्ण मुठीत आलेत. मोहिनीने सांगितलं, पहा, या अमृताकरता तुम्हा दोघा बंधूंच्यामध्ये भांडणं चालू आहेत. देवलोक म्हणतात आम्हाला अमृत पाहिजे आणि तुम्ही दैत्य लोक म्हणता आम्हाला अमृत पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला एक सांगते, तुमची जर इच्छा आहे तर मी सगळं अमृत तुम्हाला देते. दैत्य लोकांना वाटलं, वा, मोहिनी आपल्या पक्षामधली आहे. मोहिनीनं सांगितलं, एका रांगेमध्ये देवलोक बसा, दुसऱ्या रांगेमध्ये दैत्य लोकांनी बसा. दैत्यांच्या कानात सांगितलं, दैत्य हो, हे जे अमृत आहे हे सगळं अमृत मी तुम्हाला देते, त्याबद्दल तुम्ही कोणतीही चिंता करू नका, काहीच काळजी करण्याचं कारण नाही, सगळं अमृत मी तुम्हाला देते. परंतु एक गोष्ट करावी लागेल, तुम्हाला जर हे सगळं अमृत मी द्यायला लागली तर देवलोक शांत बसणार नाही, म्हणून मी देणार तुम्हालाच. परंतु एक मी नाटक करते. या अमृतामध्ये जे पाणी आहे ना, वरचं पाणी, पातळ अमृत आहे, हे आधी मी देवलोकांना देते. आणि या अमृतामध्ये जे खास सार भाग, चांगलं अमृत आहे, घट्ट अमृत आहे, ते अमृत मी तुम्हाला नंतर देते. देवलोकांना आधी वरचं पाणी देते. असं मोहिनींनी आपल्या वाक्चातुर्याने त्या राक्षसांना मोहित केलं. आणि सांगितल्याप्रमाणे मोहिनी अमृताचा कलश घेऊन ज्या रांगेमध्ये देवलोक बसलेले होते त्या देवलोकांना देण्याकरता निघाली. राक्षस एका रांगेने शांत बसलेले होते. राक्षसांना वाटलं की मोहिनी आपली आहे, बुडामध्ये असणारा सारभाग आपल्याला देणार, आपण चिंता करायची गरज नाही आहे. ते शांत बसलेले. मोहिनी ज्या वेळेला देवता लोकांना अमृत द्यायला लागली त्यावेळेला अमृत वाटप करता करता जवळजवळ त्या अमृत कुंभामध्ये असणारं अमृत संपत आलं. देवलोकांची रांगही संपत आली. शेवटी चंद्र आणि सूर्य देवलोकांच्या रांगेमध्ये बसलेले होते. या राक्षसांच्या मध्ये राहू आणि केतू दोघे होते. त्या राहू केतूंनी पाहिलं की आपल्या दैत्य लोकांच्या बरोबर या मोहिनीने एक धोका केलेला दिसतोय, आपल्याला फसवला आहे. ही सगळं अमृत त्या देवलोकांना द्यायला लागली, कुंभ रिकामा झाल्यासारखा दिसतोय. त्यावेळेला चोरून देवतेचं रूप घेऊन राहू आणि केतू चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन बसलेत. आणि ज्या वेळेला मोहिनी ते अमृत देत होती त्यावेळेला त्यांनीही थोडं अमृत प्राप्त केलं.
ज्या वेळेला या चंद्रसूर्यांना समजलं की राहू केतू हे राक्षस आहे, आपल्यामध्ये येऊन बसलेत, मोहिनीला इशारा केला, मोहिनी हे राक्षस आहेत, राक्षसांना देवाने अमृत का देऊ नये असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु राक्षस म्हणजे आसुरी बुद्धी आहे. या आसुरी बुद्धीचं जर पोषण केलं तर समाज रचना, समाज स्वास्थ्य नष्ट होत आहे. समाजामध्ये दुराचार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. भगवंताची इच्छा आसुरी बुद्धीला पोचण्याची नाही आहे. भगवान दैवी बुद्धीला, दैवी विचाराला, दैवी संपत्तीला पोचण्याकरता देवता लोकांना अमृत दिलेलं आहे. ही कथा तशी सत्य कथाही आहे, परंतु दुसरी म्हणजे प्रतिकात्मक कथा आहे, आपल्या संसाराचं रूपक आहे. मी आधीच सांगितलं, जीवन एक संसार सागरासारखा आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगवे उलंघिता पार, बहुत वहावले दूर, नलगेची तीर पैलथडी. अशी या संसार सागराची ही कथा. राहू आणि केतू हे दोघेही बसलेले होते. त्यांच्याजवळ थोडासा अमृत गेल्यानंतर चंद्रसूर्याने जेव्हा इशारा केला त्यावेळेला मोहिनीने आपलं मूल रूप धारण केलं आणि सुदर्शन चक्राच्या साह्याने त्या राहू केतूचा दोघांचाही विनाश केला. राहू आणि केतू या दोघांनाही त्यांच्या गळ्यापासून वर उडवलेला आहे, मस्तक उडवलीत, शिर त्यांचे धड खाली पडलेत. अमृत प्राशनामुळे त्यांचं अर्ध शरीर म्हणजे मस्तकाचा भाग अमर झाला, अशी कथा आहे. हे राहू आणि केतू ज्या ठिकाणी होते ते कुठे होते? देवलोकांच्या रांगेमध्ये चंद्रसूर्यांच्या मध्ये होते. चंद्रसूर्य वर अंतरिक्षातच असतात असं नाही. आपण जरा अध्यात्माचं चिंतन अभ्यास जर केलं तर आपल्या लक्षात येईल, आपलं शरीर जे आहे ही ब्रह्मांडाची रचना आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. ब्रह्मांडामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत. ती चंद्र आणि सूर्य आपल्या शरीरामध्येही आहेत, आपल्या या मानव देहामध्ये आहेत. चंद्र सूर्य म्हणजे दोन डोळे नव्हेत. चंद्र आणि सूर्य कोणत्या रूपाने आपल्या जीवनात आहेत? मनाचे स्वामी चंद्र आहे, मनाच्या रूपाने चंद्राचा निवास आपल्या देहामध्ये आहे. आणि बुद्धीचे स्वामी सूर्यनारायण आहेत. बुद्धीच्या रूपाने सूर्यनारायणाची अधिष्ठापना आपल्या देहामध्ये आहे. ज्या वेळेला मन आणि बुद्धी या दोघांमध्येही राहू केतू येतात. राहू आणि केतू म्हणजे काय? राहू केतू ही विषयासक्ती आणि कामासक्तीचे स्वरूप आहेत. कामाची आसक्ती आणि विषयाची आसक्ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते म्हणजे मनबुद्धीमध्ये येते, मन कामिक बनतं, बुद्धी लोभाने मोहित होते, कामाच्या आसक्तीने मोहित होते, त्यावेळेला जीवनामध्ये मनुष्य भ्रष्टाचार आणि व्यभिचार करायला लागतो. राहू केतू भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत.